भावेश चौधरी पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म याला ड्राईव्ह केलेल्या चेंडूला गॅप शोधलेली आहे. चेंडू थांबणार नाही, जाईल सरळ निघून जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पलीकडे चौकार. याला मध्ये स्लॉक करण्याचा प्रयत्न मध्ये टायमिंग बरोबर झालेला नाहीये. चेंडू जाते मिड विकेटला. तोपर्यंत मात्र संधी मिळाली पवनला 2 धावा पूर्ण करण्याची. टाम याला पुन्हा एकदा फटका, खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कावा सीमारेषा पलीकडे. कलात्मक क्रिकेटचा आविष्कार. अनेक अक्षय राईट आर्म याला आडव्या बटन केलेले फटका खेळलेला आहे. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होते मात्र नाही वाचवू शकणार. 2 धावा पूर्ण करतोय पवन आणि 2. याला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला चेंडू हवेत आहे. झेल होईल का? डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. कव्हर सीमारेषेच्या बाहेर गेला. आपण रिप्ले मध्ये पाहतोय प्रिन्स मूवीजच्या YouTube वाहिनीवर. फुल पिच बॉल होता. ड्राईव्ह करताना बॉलला एलिव्हेशन इतकं दिलं की बॉल मैदानाच्या बाहेर जाईल आणि शेवट दुसऱ्या षटकाचा षटकाराने होतोय. भावेश यावेळेला खरं तर फोर्स केलेला आहे. चेंडू जाईल मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फोर्स करायचं होतं. फोर्सचा अंदाज बघायला मिळाला. 2. भावेश चौधरी राईट आर्म याला फटका केलेला. चेंडू सरळ जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय. धावबाद करण्याची संधी आहे. पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म याला मात्र पुन्हा एक चांगला चेंडू आहे. खूप चांगली गोलंदाजी. या सेवक भारतीय जनता पार्टीचे माजी गटनेते धर्मराजा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय निलेश दादा चौधरी साहेब. सर आपला दादांची गुरसई बी साठी फोर्स केले बॉलला. लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर. सीधी बॅट नो बकवास. 6 धावा षटकार. बॅटच्या टोला कनेक्शन अलॉंग द ग्राउंड. बॉल पोहोचतोय मिड विकेटला. 1 धाव होते पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. पवनला मात्र ही धाव घ्यायची होती. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती. आपण 56 रन्स ऑन बोर्ड. क्रॉस बॅटर खेळल्यात. एलिव्हेशन तितकं नव्हतं पण फोर्स पॉवरफुल होता. बॉल जाईल डीप मिड विकेट सीमारेषा पार. 4 चौकार. होती भन्नाट बॅट्सविंग आहे पवनकडे. धावसंख्या 60 झाले. 60. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय थेट लॉंग ऑन सीमारेषा पार. जबरदस्त फटका. 440 वोल्टचा झटका. इलेक्ट्रिफाइंग सिक्सर. दोन संधी अजूनही बाकी आहेत पण वापसी करून देणार तो पवन केणे कसला. पवनने बॉलला फेकून दिले मिड विकेट सीमारेषा पार. मिळतील या 6 अनस्टॉपेबल बॅटिंग षटकार. आप गटा के संग संग हैंड एंड सम 6 रन. धावसंख्या 72 झाले बघता बघता. आणि आजच्या वेळापत्रकातलं दुसरं अर्धशतक जाते पवन केणेच्या बावावर. A1 पवन शो. पवन केणे नाबाद 54. टीम विक्टोरियन और